नमस्कार. तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे एंजल न्यूज आणि मी प्रतीक. एका महत्त्वाच्या विषयावर तुमचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. 2 डिसेंबर 1984 जगाच्या इतिहासातला एक काळा दिवस. हिरोशिमा आणि नागासाकी इथे अमेरिकेने अणुबॉम्ब टाकून हजारो लोक मारले. तशीच घटना भोपाळमध्ये घडली होती. युनियन कार्बाइड कंपनीमधून रात्री 11:35 विषारी अशा MIC म्हणजे मिथाइल आयसोसायलेट या गॅसची गळती झाली आणि 4 तासात 4000 लोक होत्याची नव्हती झाली. हा प्रकार कसा घडला ते पाहूया. युनियन कार्बाइड हे कीटकनाशक बनवणारी अमेरिकन कंपनी. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे या कंपनीने 1969 मध्ये सगळ्यात आधी प्रकल्प सुरू केला. त्या काळातली थेट विदेशी गुंतवणूक असलेल्या मोजक्या कंपन्यांपैकी ही एक कंपनी. कीटकनाशक बनवण्यासाठी अत्यंत विषारी अशा वायूचा वापर केला जातो. अशा प्रकारच्या जीवघेण्या रसायनाची निर्मिती करणाऱ्या कारखान्यात अतिशय काटेकोर सुरक्षा व्यवस्था असणं हे गरजेचं आहे. कारखाना सुरू झाला त्यावेळी काळजी घेण्यात आली होती, पण जसजसा कारखाना जुना होत गेला कंपनीने या सुरक्षेबाबत तडजोड करायला सुरुवात केली. कंपनीने अधिक नंतर नफा कमवण्याच्या लालसेपोटी जुन्या कामगारांना नोकरीवरून काढून नवीन कामगारांना कमी पगारावर नोकरीवर घेतलं. त्यातही सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या विभागात मोठ्या प्रमाणात कामगार कपात करण्यात आली आणि इथेच या कंपनीने घात केला. 2 डिसेंबर 1984 रोजी रात्री 11:35 जागा होती युनियन कार्बाइड कारखाना, छोला रोड परिसर, टाकी क्रमांक 610. या टाकीजवळ कुठेतरी पाण्याच्या मोठ्या प्रमाणात गळती सुरू होती. हे पाणी टाकी क्रमांक 610 जवळ पसरलं. याच टाकीत होतं 23,000 किलोचं मिथाइल आयसोसायलेट, अत्यंत विषारी रसायन. हे रसायन पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे एक केमिकल रिएक्शन सुरू झालं. अचानक या रसायनाचा तापमान कित्येक पटीने वाढलं. त्यामुळे ही टाकी व्हायब्रेट व्हायला लागली. त्यामुळे या टाकीवर असलेल्या कॉन्क्रीटचं छप्परही फाटलं. 11:45 या टाकीचा सेफ्टी व्हॉल्व फुटला. अवघ्या काही तासात 23,000 किलोमीटर आयसोसायलेटची गळती झाली. जवळपास 10 मीटर उंचीचा विषारी वायूचा थर हवेत पसरला. MICचा या गळतीनंतर कारखान्यातला सायरन वाजायला लागला. हा सायरन मृत्यूचा सायरन होता. या वायू गळतीमुळे लोकांच्या डोळ्यात जळजळ व्हायला लागली. ही जळजळ इतकी तीव्र होती की डोळ्यात कोणीतरी लाल मिरची पावडर टाकलं असं व्हायला लागलं. डोळे सुजायला लागले, श्वास कोंडायला लागला, फुफ्फुस आणि गळा बंद व्हायला लागला, उलट्या व्हायला लागल्या, अंगाची लाही लाही व्हायला लागली. लोकांची जगण्यासाठी तडफड सुरू झाली. ऑक्सिजनच्या शोधात लोक सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावायला लागले. जिकडे रस्ता मिळेल तिकडे ते पडायला लागले. पण जी धाव त्यांच्यासाठी जीवघेणी ठरली, जी व्यक्ती जीव वाचवण्यासाठी जितक्या जोराने धावत होती तीच आधी मृत्युमुखी पडत होती. त्यांचा फुफ्फुस श्वास घेण्यासाठी फुलत होता आणि त्यातच त्यांचा श्वास कोंडत होता. याच जनतेमध्ये जहरलालची आई पण होती. त्याचा जन्म याच गोंधळात झाला, त्यामुळे त्याचं नाव जहरलाल ठेवलं. त्याची आई 6 महिन्यातच आंधळी झाली. त्यावेळी लोक दवाखान्यात पडत होते, पण रस्त्यातच ते दगावत होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मृतदेहांचा खच पडला होता. कोणाचे डोळे बाहेर आलेले, जीभ बाहेर आलेली, तोंडावरती फेसाचा थर. अशा अत्यंत विदारक परिस्थितीतले हे मृतदेह रस्त्याच्या कडेला बेवारसी. शहरातले दोन्ही मोठे हॉस्पिटल मृतदेहांनी खचून भरले होते. डॉक्टरही चक्रावले होते. त्यांना आधी हा काय प्रकार आहे हेच समजले नाही. पण जसजसे हे मृतदेह रुग्णालयाच्या आवारात वाढत गेले तसतसे डॉक्टरही हतबल झाले. पहाटे 4 वाजेपर्यंत संपूर्ण भोपाळ शहराचे चित्र पालटलं होतं. त्या काळी 24 तास लाईव्ह करणारे टीव्ही नव्हते. दूरदर्शनचा नुकताच जन्म झाला होता, त्यामुळे उर्वरित देशाला याची कल्पनाच नव्हती. रात्रीची भयानक शांतता लोकांच्या हृदयाद्रावक किंचाळ्यांनी भंगली होती. काही तासांपूर्वी जेवण करून शांतपणे झोपलेले लोक अवघ्या काही तासात मृत्युमुखी पडले होते. त्यावेळेसचे पोलीस अधीक्षक स्वराज्य पुरी यांनी सांगितलेला एक अनुभव अंगावर शहारे आणतो. एका लेखात त्यांनी सांगितले की रेल्वे स्थानकावर मला अनेक लोक रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या लॉन मध्ये झोपलेले दिसले. अशा विचित्र परिस्थितीत लोक झोपलेले पाहून मला राग आला. मी तिथल्या एका रेल्वे अधिकाऱ्याला याबद्दल दरडवले आणि त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला असं सांगितलं. मला खूप संताप आला होता, पण तो अधिकारी मला गिनवत होता की मी त्याचं ऐकून घ्यावं. मी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. शेवटी त्यांनी मला थांबवलं आणि कानात सांगितलं की ही लोक झोपलेली नाही, हे सगळे मृतदेह आहेत. बाहेर रस्त्यात आणि आवारात पडलेले होते. त्यांना उचलून इथे आणलं. हे ऐकून मी अवाकच झालो. माझ्या अंगावर शहारे आले. त्या विषारी वायूचा परिणाम भोपाळमध्ये राहणाऱ्या या 5 लाख लोकांवर पडला होता.
त्यातून आतापर्यंत 3000 लोक मृत्युमुखी पडले होते, तर 2 लाखांहून अधिक लोक जायबंद झाले होते. या विषारी वायूंनी 3 पिढ्यांना उद्ध्वस्त केलं. त्या विषारी वायूचा परिणाम भोपाळमध्ये राहणाऱ्या या 5 लाख लोकांवर पडला होता. त्यातून आतापर्यंत 3000 लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर 2 लाखांहून अधिक लोक जायबंदी झाले आहेत. या विषारी वायूंनी 3 पिढ्यांना उद्ध्वस्त केले. कित्येकांनी आपले डोळे कायमचे गमावले. त्या घटनेनंतर जन्माला आलेली मुले ही अपंग म्हणून जन्माला आली. याला कारण एकच होतं, कारण त्यांच्या माता पित्यांनी श्वासाद्वारे हा विषारी वायू शरीरात ओढून घेतला. त्यांच्या शरीराची आणि मेंदूची वाढ झाली नाही. वॉरन अँडरसन हे युनियन कार्बाइडचे मालक होते. अँडरसन यांना अटक झाली, पण त्यावेळेच्या सरकारने कच खाल्ला. अमेरिकेच्या दबावापुढे भारत सरकार झुकलं आणि याच वॉरन अँडरसनला अवघ्या 4 तासात जामीन मिळाली. जामीन मिळताच अँडरसन अमेरिकेत पडून गेला. तो पुन्हा कधीच आला नाही. भारत सरकारनेही त्याला परत आणण्याचा प्रयत्न केला नाही. ज्याने सुमारे 30,000 लोकांचा बळी घेतला, कित्येक पिढ्या बर्बाद केल्या, त्या आरोपीला भारताच्या कोणत्याही सरकारने कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्नही केला नाही. हा अँडरसन मागच्या वर्षी म्हणजे 2018च्या ऑक्टोबर महिन्यात मरण पावला. चूक एकट्या अँडरसनची होती का? नाही. आपले भ्रष्ट अधिकारीही त्याला जबाबदार होते. नेते मंडळीही जबाबदार होते. युनियन कार्बाइडनी नंतर 715 कोटी रुपये रक्कम म्हणून मदत दिली. ही रक्कम 30,000 मेलेल्या आणि 5,000 पीडितांमध्ये वाटण्यात येणार होती. ही रक्कम कंपनीने सरकारच्या तिजोरीत जमा केली आणि कंपनी नामानिराळी झाली. म्हणजे ही रक्कम 3,000 मेलेल्या आणि 5,000 पीडितांमध्ये वाटण्यात येणार होती. ही रक्कम कंपनीने सरकार